अपडाऊन करता इकडनं? नेहमी अपडाऊन करता इकडनं? डेली काय काय प्रॉब्लेम येतात? लाईक कधी कधी ऑटोवाले म्हणतात की आम्ही मीटरनी जाऊ आणि ते शेअरिंग पण अलाउड नाही करत आणि इथून तर बस सुद्धा नाही आहे. सो वी हॅव टू गो अलोन. लाईक पूर्ण पैसे आम्हाला स्वतःलाच भरायला लागतात. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांकडून वेगवेगळे मार्ग जे आहेत तर ते अवलंबले जातात आणि यासाठीच पुण्यातलं जे रामवाडी मेट्रो स्थानक आहे तर या मेट्रो स्थानकावर सुद्धा अशाच प्रकारच्या रिक्षा ज्या आहेत किंवा 6 सीटर्स आहेत तर त्या अनधिकृतपणे थांबल्या जात होत्या आणि यांच्यावर कारवाईचा बडगा हा वाहतूक पोलिसांकडून उगारला जात होता. यानंतर सुद्धा आता जर आपण पाहिलं तर अजूनही हे जे सगळे रिक्षा चालक आहेत तर त्या मेट्रो स्थानकाखाली थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता मी रामवाडी मेट्रो स्थानक आहे तर त्या मेट्रो स्थानकाच्या अगदी खाली थांबलेली आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर जी रियालिटी आहे ग्राउंड रियालिटी तर ती आपण चेक करतो की या ठिकाणी गेल्या जवळपास 6 ते 7 दिवसांपासून जी कारवाई सुरू आहे त्यानुसार या भागामध्ये जे 6 सीटर रिक्षा चालक आहेत तर त्यांना आता बंदी घालण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून प्रवासी बसवले जात होते या गाड्यांमध्ये आणि यावरच कारवाई करत आज सुद्धा इथे कारवाई झालेली आहे अशा प्रकारच्या 6 सीटर वाहनांवर आणि ज्यामुळे या 6 सीटर चालकांवर कारवाई केली जाते. त्यामुळे आता इथे जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडून मात्र जादाचे पैसे आकारले जात आहेत. म्हणजे उबर ओला जर बुक केली तर या उबर ओला प्रमाणे पैसे नाही घेता मीटर प्रमाणे पैसे घेतले जातात आणि हे सगळं कारवाईचं स्वरूप इतकं कडक आहे की वाहतूक पोलीस स्वतः आता रिक्षांमध्ये बसून चालकाला थेट पोलीस स्टेशनची वाट दाखवतात. पण आता या कारवाईची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूमध्ये या सगळ्या ज्या रिक्षा चालक आहेत तर ते इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि दुप्पट तिप्पट पैसे या सगळ्या ज्या प्रवासी आहेत तर त्यांच्याकडून उकळले जात आहेत. इकडे जी पोलिसांची कारवाई या कारवाईमुळे मेट्रोतून उतरून जे वाघोली चंदननगर किंवा विमाननगरच्या दिशेने जाणारे प्रवासी आहेत तर त्यांच्या हातोहात हाल होताना दिसतात. आपण इथल्या काही प्रवाशांसोबत सुद्धा बोललेलो आहोत तर त्यांनी सुद्धा अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आपण रियालिटी चेक करतोय. एक आता मेट्रो स्थानकावरून आलेले जे प्रवासी आहेत तर त्यांच्याकडून उबर किंवा ओला हे जे ॲप आहेत तर त्याच्यावरून रिक्षा बुक करण्यात आलेली आहे. तर यांचे पैसे कसे घेतात, मीटर प्रमाणे घेत आहेत की उबर प्रमाणे घेतात हे आपण बघणार आहोत. आली आहे तुमची रिक्षा? हां ठीक आहे, आपण तुमच्या रिक्षापर्यंत जाऊयात आणि फक्त आपण बघूयात की रिक्षा चालक तुमच्याकडून मीटर प्रमाणे पैसे घेतात की उबर प्रमाणे पैसे घेतात. तुम्ही नेहमी अपडाऊन करता इकडनं? नेहमी अपडाऊन करता इकडनं? डेली काय काय प्रॉब्लेम येतात? लाईक कधी कधी ऑटोवाले म्हणतात की आम्ही मीटरनी जाऊ आणि ते शेअरिंग पण अलाउड नाही करत आणि इथून तर बस सुद्धा नाही आहे. सो वी हॅव टू गो अलोन. लाईक पूर्ण पैसे आम्हाला स्वतःलाच भरायला लागतात. माझं ऑटो तर यांनी आता जे पैसे घेतलेत तर ते उबर प्रमाणे घेतलेले आहेत. मात्र याच ज्या प्रवासी आहेत तर त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा रोज प्रवास करतो या भागातून तर तेव्हा रोज प्रवास करताना बरेचदा हे रिक्षा चालक जादाचे पैसे आकारतात किंवा बऱ्याचदा इथे 6 सीटर्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये भरून घुसून म्हणजे कोंबून इकडनं घेऊन जे आहे तर ते घेऊन नेलं जातं. या सगळ्यावर एकीकडे पोलिसांकडून कारवाई केली जाते. सकाळपासूनच पोलिसांकडून कारवाई केली जाते. आपण पाहिलं की या ज्या ठिकाणी मी आता थांबले तरी इथे रॅपिडोचा थांबा तयार केला जाणार होता आणि याला इथल्या सगळ्या रिक्षा चालकांनी विरोध केला. त्यांचं असं म्हणणं होतं की याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आहे आणि तरी सुद्धा इथे हा थांबा तयार केला जातोय. मात्र असं जरी असलं तरी दुसरीकडे रिक्षा चालक जे आहेत तर ते स्वतः इथे रिक्षा थांबवतात आणि इकडनं जे मेट्रोतून येणारे प्रवासी आहेत तर त्यांना जादाचा दर आकारला जातो आणि त्यांच्याकडून ही सगळी फसवणूक आहे प्रवाशांची तर ती केली जाते. या सगळ्यालाच आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस स्वतः इथे थांबत होते. जवळपास 7-8 वाहतूक पोलीस थांबले जात होते आणि त्यांच्याकडून या सगळ्या ज्या अनधिकृतरित्या रिक्षा चालक आहेत किंवा 6 सीटर चालक आहेत तर त्यांच्यावर कारवाई केली जात होती. मात्र आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे इथे बस सुद्धा वेळेत येत नाहीये. त्यासोबतच रिक्षा चालक जे आहेत ते जादाचे पैसे आकारतात. 6 सीटर जे आहेत त्यांना तर आता इथे थांबूच दिलं जात नाहीये. या सगळ्यामुळे जो त्रास होतोय, नाहक त्रास होतोय तर तो सगळा त्रास सहन करावा लागतोय तो म्हणजे इथल्या प्रवाशांना.
त्यामुळे आता यावर नेमका काय तोडगा काढला जाणार हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.